मलकापूर आगारातील वर्कशॉपच्या समोर या ठिकाणी उभे आहोत. गेले अनेक वर्ष हा येथील धुळीचा प्रश्न भेडसावत आहे. या ठिकाणी कोणत्याही प्रकारची कार्यवाही केलेली नाही. या ठिकाणी काम करत असलेले कर्मचारी असतील, त्यांना श्वसनाचा त्रास असेल, अन्य काही समस्या असतील, वारंवार त्यांनी या ठिकाणी मागणी करून देखील अद्याप या ठिकाणी दुर्लक्ष झालेलं आहे. आपण बघतो आता काही दिवसातच पावसाळा तोंडावर आलेला आहे. या ठिकाणी एसटीचं काम करत असताना, एसटी वळवत असताना होणारा धुळा असेल किंवा त्या ठिकाणी होणारं प्रदूषण असेल, यामुळे वाहक चालक असतील किंवा यांत्रिक कर्मचारी असेल, यांना अतिशय मोठ्या समस्याला सामोरं जावं लागत आहे. याकडे प्रशासनाने तात्काळ लक्ष द्यावं अशी मागणी या ठिकाणी प्रवासी वर्गाबरोबर होत आहेच, परंतु चालक वाहक आणि यांत्रिक कर्मचारी यांनी देखील या ठिकाणी अशी मागणी केली की त्वरित या ठिकाणी हे काम व्हावं. मी आगार व्यवस्थापक मलकापूर आगार. आपल्या विभागीय कार्यालयामार्फत वर्कशॉपचं जे पेविंग ब्लॉक आहेत त्याचं काम आता सुरू होणार आहे. थोड्याच दिवसात ते सुरू होऊन पूर्णत्वास जाईल. पावसाळा अगदी तोंडावर आलाय. चालक वाहकांचं विश्रांतीकडे सुस्त असावं लागतं, मात्र आपल्या आगारात असणाऱ्या चालक वाहकांची विश्रांतीकडे आज दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहे. आपण काय नियोजन केलंय त्या दुरुस्ती संदर्भात? चालक वाहक विश्रांतीगृहासाठी आपण जी गळती आहे ती काढून घेण्यासाठी आणि पॅसेंजरचा जो वेटिंग एरिया आहे त्या पूर्ण वेटिंग एरियावरती दुरुस्तीचं काम हे लवकरात लवकर चालू होणार आहे. त्याचं निविदा प्रक्रिया वगैरे सगळं झालेलं आहे आणि जे कॉन्ट्रॅक्टर आहेत ते मापं घेऊन गेलेले आहेत. त्याच्यानंतर ते दुरुस्तीचं काम चालू करणार आहे आपण. मलकापूर आंबा मार्ग असेल किंवा मलकापूर विशाळगड या मार्गावरून गाड्याबाबत वारंवार तुमच्याकडे पाठपुरावा केलाय, अद्याप त्या गाड्या सुरू झाल्या नाहीत, त्याबद्दलच्या काही अडचणी आहेत का? मलकापूर विशाळगड हा जो रस्ता आहे, म्हणजे हा जो मार्ग आहे, त्या मार्गावर किंबुर्णेवाडीमध्ये रस्त्याचं काम चालू आहे. त्यामुळे सद्यस्थितीत त्या गाड्या, विशाळगडच्या ज्या गाड्या आहेत त्या आपण किंबुर्णेवाडीपर्यंत सोडतोय, परंतु त्याचा पाठपुरावा करून आंबा मार्गे विशाळगड ही या फेरीचा आणि त्या रस्त्याचा आपण सर्वे करून घेतला आहे. त्याबाबत जी पूर्तता आहे वन विभागाकडून त्याचं ना हरकत प्रमाणपत्र सुद्धा आपण घेतलंय आणि उद्यापासून मलकापूर विशाळगड फेरी जी आहे ती आंबा मार्गे आपण चालू करतोय. शालेय विद्यार्थ्यांच्या